सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार। आज 21 जून 2025 आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आपण सर्वांनी गेल्याच आठवड्यामध्ये 15 जूनला महाराष्ट्राची सेट परीक्षा दिलेली आहे। पेपर अवघड होता आणि अनेक विद्यार्थी खूप छान परफॉर्मन्स केलेला आहे। प्रत्येक विद्यार्थ्यांचा धन्यवाद मेसेज मला मिळालेले आहे। प्रत्येकाने धन्यवाद मला दिलेले आहे। प्रत्येकाने देवाभावाने मला आशीर्वाद पण दिलेले आहेत। तुमच्या या प्रेम, आशीर्वाद आणि प्रेरणामुळे मीही कार्यरत आहे। तर पुन्हा पुढच्या आठवड्यामध्ये नेट एग्जाम सुरू होणार आहे। आतापर्यंत जे 4 महिने तुम्ही महाराष्ट्र सेटसाठी तन मन धनाने भरपूर प्रयत्न केलात आणि याच ऊर्जेने, याच प्रयत्नाने, याच ताकदीने, याच उत्साहाने आपण नेट परीक्षा ही देऊया आणि येणाऱ्या नेट एग्जाम मध्ये आपल्याला रिझल्ट मिळो हीच श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना। आज हा व्हिडिओ तयार करण्याची पाठीमागील एक प्रमुख कारण म्हणजे उद्या 25 तारखेपासून होणारी जी नेट एग्जाम आहे त्याचा सेंटर अलॉटमेंट झालेले आहे आणि सेंटर अलॉटमेंट झाल्यानंतर जे विद्यार्थी डाउनलोड करून घेतलेले त्यांचा जो हॉल तिकीट एग्जाम सेंटरचं नाव, त्यावेळी मला आज 5 विद्यार्थ्यांचा कन्फ्युजिंग मेसेज आलेला आहे की सर, आता एक एक्झाम्पल, बिजापूर, आपलं कर्नाटकामधील जे गोल गुम्मट आहे बिजापूर म्हणतो आपण, तिथले एक विद्यार्थिनी, त्यांचा नंबर आलेला आहे आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे। विजयवाडा हैदराबाद नंतर मग पुढे तिकडे खूप लांब जावं लागतो। मग इथून तिथपर्यंत जाणं अशक्य गोष्ट आहे। ती ताई लेडीज आहे। घरचे लोक त्यांना कसं सपोर्ट करतील तिथपर्यंत जाण्यासाठी। आणि आपलं अक्कलकोटचे एक सर आहेत, त्यांचा नंबर आला सुरतला। त्यांनी म्हणाल मी सेंटर सोलापूर घेतलं होतं, पुणे घेतलं होतं सर, मुंबई घेतलं होतं आणि आपलं संभाजीनगर घेतलं। मग एवढं कुठून खूप लांब आले सर, कन्फ्युजन आहे। आणि जेव्हा सोलापूर सरांचा फोन आला तर नागपूरला माझा नंबर आलाय, धारवाडचे सरांचा वेगळा नंबर आणि बेंगळूरचे एक सर आहे त्यांचं सोलापूर सेंटर। मग हे कन्फ्युजिंग वाटल्यामुळं काहीतरी सॉफ्टवेअरमध्ये गडबड झालेली आहे, चूक झालेली आहे। त्यामुळे हे सगळे जे काही अडचण निर्माण झालेले विद्यार्थ्यांनी NTA वेबसाईटवर NTA ऑफिसला एक ईमेल करा आणि कंप्लेंट करा, रिक्वेस्ट लेटर त्यांना द्या आणि तुमचा रोल नंबर किंवा जे काही तुमचा कंप्लेंट आहे तिथं रिटर्न मध्ये ईमेल करा। मॅक्झिमम विद्यार्थी ईमेल केल्यामुळं मग ते वाचन करतील आणि तुम्हाला न्याय देतील, अशी एक सकारात्मक विचार आपण धरूया। 2 वर्षापूर्वी असाच एक मोठा प्रॉब्लेम झाला होता। सोलापूरच्या अनेक विद्यार्थ्यांचा नंबर नागपूरला, नागपूरच्या विद्यार्थ्यांचा नंबर सोलापूरला। मग असं कसं, तेवढं म्हणजे सेंटर अदला बदलू करून घेतलेले होते। आणि फॉर्म भरत असताना ते अगोदर 4 ऑप्शन्स आम्हाला देतात की तुम्हीच निवडा सेंटर। मग आम्ही त्या जे 4 सेंटर निवडलेलं असतो त्या 4 मधूनच एक सेंटर यायला पाहिजे ना। मग ते 4 सेंटर सोडून दुसरं सेंटर दिलं म्हणजे हे काहीतरी चूक आहे। आणि हे साधं चूक नाही, इट इज अ बिग ब्लंडर वी कॅन से। हा खूप मोठा चूक आहे। कृपया NTA वाल्यांनी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, अशी चूक विद्यार्थी सोबत करू नका। कारण हे सगळे PG शिकलेले विद्यार्थी असतात, आता ते परीक्षेला जात असतात आणि परीक्षा जाण्यापूर्वी जर अशी समस्या निर्माण झाली तर त्यांचा मानसिकता बिघडतो। परीक्षा जाण्यापूर्वी रिव्हिजनचं काम असतो आणि ते रिव्हिजन करायची सोडून सेंटर इथं आला मी काय करू, कसं करू, मग अडथळा असतो। इथून तिथपर्यंत जाणं ट्रॅव्हलिंग खर्च आहे, कसं जायचं, रेल्वेनं जायचं का, कोणाला सोबत घेऊन जायचं, तिथं त्या सेंटरमध्ये कुठं राहण्याची स्थळ आहे का, जेवणाची स्थळ, प्रॉब्लेम्स खूप येतात। मग हे प्रॉब्लेम्स माहिती असून सुद्धा असं का चूक केलंय हे त्यांनाच माहित। एकदा वाटतो ते उद्देशपूर्वक चूक केले का, कारण जेव्हा 2 वर्षापूर्वी असं चूक झाल्यानंतर आम्ही त्यांना कळवलं
आम्ही कितीही त्यांना ओरडून सांगितलं, पाया पडून सांगितलं, बोंबलून सांगितलं सुद्धा ते काय ऐकलं नाही. त्यामुळं खूप विद्यार्थी लांब असलेल्या सेंटरला जाऊन पेपर दिले नाही. मग त्यामुळं अनेक विद्यार्थी ॲब्सेंट राहिले. मग हे त्यांचं चूक असून सुद्धा चूक ते सुधारत नसेल तर हे चुकीचं आहे ना. पुन्हा एकदा मी त्यांना विनंती करतो की हे कृपया हे प्रॉब्लेम्स समजून घेऊन प्रॉब्लेम्स लवकरात लवकर सॉल्व्ह करा. आणि एक एकदा कुठंही सेंटर असलं तरी थोडं डेअरिंग करून तुम्ही पण, आता त्यांना कितीही विनंती केलं तरी ते ऐकत नसेल तर तुम्ही अभ्यास तरी केलेला असाल, कारण 4 महिन्यापासून तुम्ही सेटचा अभ्यास केलेला आहे. याच एनर्जीने जिथं काय नंबर असेल तिथंपर्यंत जावा आणि पेपर लिहा आणि रिझल्ट काढा. सेंटर लांब आहे म्हणून तुम्ही घाबरू नका. सेंटर लांब आहे म्हणून पैसा खर्च जातो, पैसा व्यर्थ होईल, माझं अडचणी निर्माण आहे. आता कसं एक एकदा प्रॉब्लेम्स ते समजून घेत नसेल तर तुम्ही काय करणार. लांब आहे म्हणून सोडायचं नाही, कारण अभ्यास झालेला आहे तुमचा. अभ्यास झाल्यामुळे तुम्ही पेपर द्या. जर तुमचा अभ्यासच नाही झाला असेल, तुम्ही सेटला पण असाच दांडी मारला असेल, तुम्ही सेटला पण तुम्ही दिला नसेल, उगा फॉर्म नेटसाठी भरला असेल तर जाऊ नका. कारण उगा जाऊन फेल होण्यापेक्षा राहू द्या, लेट इट बी. आणि ज्यांचं खरंच तयार असेल पूर्ण, म्हणून म्हणतात बघा, फर्स्ट डिझर्व देन डिझायर. फर्स्ट डिझर्व देन डिझायर. अगोदर फर्स्ट डिझर्व म्हणजे तुम्ही त्याच्यासाठी हक्कदार व्हा, तो सामर्थ्यवान व्हा, तुम्ही बलवान व्हा, तुम्ही त्याच्यासाठी मी काय म्हणतो पात्रधार व्हा. मग नंतर तुम्ही त्याच्यासाठी आशा करा, त्याच्यासाठी प्रयत्न करा, त्याच्यासाठी मिळवण्यासाठी धडपड करा. उगाच मिळवण्यासाठी धडपड करत असेल आणि तुम्ही त्याच्यासाठी पात्र नसेल तर काय उपयोग आहे. फर्स्ट डिझर्व होणं खूप महत्वाचं आहे. डिझर्व द क्वालिटी, तो क्वालिटी तुमच्यामध्ये पाहिजेच. म्हणून म्हटलं मी गेल्या 4 महिन्यापासून तुमच्या सोबत मी आहे. तुम्ही किती अभ्यास करते तुम्हाला माहिती पाहिजे ना. मी अगोदरच म्हटलो, तन मन धन तिन्ही गोष्टी तुम्ही त्याग केलाच पाहिजे, तरच हा खूप मोठा यश आपल्याला मिळणार आहे. आणि तिन्हीपैकी एक गोष्टी जरी आपण कमी पडलो तर आपला रिझल्ट येतच नाही. आला तरी कमी मार्कांना आपण आपला रिझल्ट हुकतो. असा का चूक करायचं दादांनो आणि ताईंनो. मी काय माहितीये का, आता बघा, मी जेव्हा राजस्थानला गेलो, आसामला गेलो, सिक्कीमला गेलो, कलकत्ताला गेलो, विजयवाडाला सुद्धा गेलो होतो मी आंध्र प्रदेश सेट एक्झाम देणं. तिकडं विशाखापट्टणमला मी गेलो होतो सेट एक्झाम द्यायला. का गेलं असेल, तेवढी तीव्र इच्छाशक्ती होती. काही अडचण आले तरी जाऊ द्या, आपण जाऊ पेपर लिहू. आणि तुम्हाला म्हणत आहे मी, एक पेपर, एकदा सेट आणि एकदा नेट संपलं की तुमचा लाईफ स्टँड होतोच. स्टँड होत नाही असं म्हणूच नका. काल पेपर अवघड आहे, मग तुम्ही त्याच्यासाठी प्रयत्न केलात का. फक्त पेपर 2 कडेच तुम्ही लक्ष दिला तर पेपर 1 कडे तुम्ही लक्ष दिला पाहिजे ना. पेपर बघा काय होतो, तुम्ही आतापर्यंत केलेलं रिव्हिजन, आतापर्यंत केलेला अभ्यास, आतापर्यंत केलेलं तुमचा जो एनर्जी तो वाया जात नसतो. ते कुठंतरी तुमच्या डोक्यात तो स्टोअर असतोच. त्याचा फायदा होणार आहे. सेट नाही प्रश्न आला तर नेटला तर येणारच आहे ना. त्यामुळं मी म्हटलो होतो तुमच्याकडे नोटबुक पाहिजे, तुम्ही नोट्स काढलेलं पाहिजे. अनेक वेळा मी विनंती केलं होतं, माझी ही पुस्तक घ्या दादा ताई, हे मराठी मीडियमचं पुस्तक घ्या, एकदा व्यवस्थित वाचन करा, नोट्स काढा. आणि हे 2 क्वेश्चन बँक तुम्हाला मी सांगितलं होतं नेटसाठी, हे घ्या म्हणून. काय होतं माहितीये का, हे अस्त्र तुमच्याकडे पाहिजे का नको. आपण युद्धासाठी सज्ज आहोत आणि युद्ध करत असताना आपल्यासोबत तो अस्त्र असणं गरजेचं आहे. विदाऊट अस्त्र, विदाऊट वेपन्स, हाऊ यू आर गोइंग टू विन द बॅटल. हा एक मोठा युद्ध आहे. मग त्याच्यासाठी तुमच्याकडे अस्त्र पाहिजे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आजही जेव्हा मी प्रिपरेशन करत होतो प्रत्येक टॉपिक वरती मी एक नोटबुक तयार केलेलं आहे आणि त्या प्रत्येक टॉपिक मध्ये एक नोटबुक मध्ये मी नोट्स काढलेले आहेत. आणि तो नोट्स काढल्यानंतर त्या नोट्स मधून मग टायपिंगसाठी दिलो आणि पुस्तक बनवलं. मग तुमच्याकडे हे बघा, पेपरला जात असताना जो पुस्तक वाचन करतो तो 1000% नापास होतो. तुम्ही म्हणाल, तुम्ही मला शिवी देईल, तुम्ही मला आता शाप देईल, तुम्ही मला काहीतरी निगेटिव्ह बोलेल, असं कसं असतं का सर, पुस्तक वाचन केलं की नापास होतो. हो, हे कॉम्पिटिटिव्ह परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं लक्षण नाही. जो परीक्षेला जात असताना जो रिव्हिजन करतो ते नोटबुक मधून, जो नोटबुक वाचन करतो, स्वतःचा नोट्स वाचन करतो, स्वतःचा शॉर्ट नोट वाचन करतो, तो पास होत असतो.
पुस्तक हा परीक्षेच्या दिवशी वाचन करायचं नसतो. पुस्तक कधी वाचन करायचे असतात? सुरुवातीला, जेव्हा एक्झाम जवळ येईल, एक आठवडा परीक्षेच्या एक आठवड्यापूर्वी पुस्तक वाचन करायचं नसतात. तुम्हाला नोट्स वाचन करावं लागेल. नोट्स, आणि नोट्स पाहिजे का नको तुमच्या सोबत? हे बघा, प्रत्येक टॉपिकसाठी मी असं नोट्स बनवले. प्रत्येक टॉपिकसाठी एक एक नोट्स आहेत. प्रत्येक टीचिंग अप्टिट्यूड, हायर एज्युकेशन, कम्युनिकेशन, पर्यावरण, हायर एज्युकेशन, प्रत्येक चॅप्टरसाठी एक एक नोटबुक तुमच्या सोबत पाहिजे का नको? आणि त्याच्यासाठी तुम्ही वेळ द्या. पेपर 1चा जो विद्यार्थी व्यवस्थित अभ्यास करतो आणि रिव्हिजन व्यवस्थित करतो, त्या विद्यार्थ्यांचा स्कोर चांगलाच येणार आहे. पेपर 1 कडे जर तुम्ही दुर्लक्ष दिला तर रिझल्ट येत नाही. रिझल्ट आला तरी कमी येतो. असं प्रत्येक, आता फॉर एक्झाम्पल इथं बघा, हायर एज्युकेशनसाठी मी हा नोटबुकमध्ये नोट्स लिहिले. मग तुमचं स्वतःचं नोट, मला मराठी येत नसताना खूप प्रयत्न करून मी मराठीचं नोट्स काढलो आहे. आणि असं नोट्स काढल्यानंतर त्याचा मी टायपिंगला दिलो, आणि टायपिंग दिल्यानंतर पुस्तक बनवलं. हे पाहिजे का नको सांगा बघू आता. हे बघ, प्रत्येक आता हे बघा, काल परवा एक प्रश्न विचारला होता. कलकत्ता विद्यापीठ कमिशन 1917. कलकत्ता विद्यापीठाची संबंधित विषयाबद्दल अभ्यास करण्यासाठी सॅडलर यांना नेमण्यात आला. हा एक कमिटी होता. मग असं नोट्स, हे नोट्स पाहिजे का नको सांगा बघू. मग तुमच्या सोबत असं नोट्स पाहिजे हो. हा सर, हेच नोट्स द्या आम्हाला असं म्हणता तुम्ही. पुस्तकमध्ये सगळं दिलेले आहेत ना. पुस्तक हे अगोदर नोट्स काढून मग पुस्तकमध्ये मी लिहिलेलं आहे. प्रत्येक चॅप्टरसाठी एक एक नोटबुक. असं नोटबुक तुम्ही स्वतः पुस्तक वाचन करून बनवा. एकदा उशीर होऊ दे रिझल्ट, पण रिझल्ट असा पाहिजे की जेव्हा पेपर लिहिण्या अगोदरच तुमचा रिझल्ट यायला पाहिजे. पेपर लिहिण्या अगोदर. हा रिव्हिजनसाठीचा नोट्स आहेत हे. आता मी रिव्हिजनचा व्हिडिओ परवा तयार केलं होतं. रात्री बसून हे तयार केलं, आणि व्हिडिओ तयार करत असताना अगोदर असं नोटबुकमध्ये नोट्स लिहिलो. आता बघा, टीचिंग अप्टिट्यूडचा नोट्स लिहिलो बघा. 13 तारखेला लिहिलो. 1, 2, 3, 4, 5. रिसर्चच्या 14 तारखेला लिहिलो बघा. 1, 2, 3 पेज झालं. कम्युनिकेशनचा 14 तारखेला 1, 2, 3 झाला. मग हे रिव्हिजन जर तुम्ही करत राहिलं, का रिझल्ट मिळत नाही सांगा बघू. हा, रिझल्ट मिळतो का नाही? हे बघा, पर्यावरण. बघा, मी तरी असं सांगितलो, शेवटी कसं आहे, करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनावरती हा रिझल्ट असतो. म्हणून डिझर्व करा आणि रिझल्ट काढा. जर तुम्हाला पुस्तक पाहिजे असेल तर हे आमचे नंबर आहेत आमच्या मॅडमचे. आमचे मॅडम, तुम्हाला आमच्या मॅडमला फोन करा. मॅडम तुम्हाला पोस्टाने पाठवून देतील, म्हणजे माझी मिसेस. ओके, थँक्यू, नमस्कार, जय महाराष्ट्र.